पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं दुःखद निधन हे अतिशय मनाला वेदना देणारं आणि सगळ्यांच्याच मनाला चटका लावून जाणारी घटना आहे. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये शिक्षण क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, सहकार क्षेत्रात आणि क्रीडा क्षेत्रात देखील भरीव जे काम केलं ते महाराष्ट्र किंवा देश कदापि विसरू शकणार नाही. आणि सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये समरस होणारं हे व्यक्तिमत्व पद्मश्री डी.वाय. पाटील यांच्या रूपाने सातत्याने कार्यरत राहिले. ते बिहार, पश्चिम बंगाल, त्रिपुरा या राज्यांचे राज्यपाल देखील म्हणून त्यांनी काम केलं. विविध पदांवर काम केलं. परंतु त्यांचा सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू होता. एक शेतकरी कुटुंबातून जन्म घेतलेला, एक शून्यातून विश्व निर्माण करणारा अतिशय दुर्मिळ असं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाहीत. डॉक्टर डी.वाय. पाटील ही मेडिकल कॉलेज लाईन बाजार सर्वांनाच उपस्थित राहायचं. दुःख आणि वेदना देणारी ही घटना आहे. त्यांच्या अनेक आठवणी आहेत. मी मुख्यमंत्री असतानाच्या, अगोदरच्या, आताच्याही त्या कदापि आपण विसरू शकत नाही. बाळासाहेबांचे त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. आम्हाला आठवतं आहे की मुंबईमध्ये एक मेडिकल कॉलेज जेव्हा सुरू झालं त्यावेळेस मेडिकल कॉलेजला एक हॉस्पिटल पाहिजे अटॅच. बाळासाहेबांनी तात्काळ हे कॉलेज माझं आहे, आपलं आहे, आपल्या परिवारातलं आहे आणि त्या भावनाने त्याला तात्काळ मंजुरी दिली. अशा अनेक घटना आहेत. सर्वांशी त्यांचे चांगले संबंध सलोख्याचे होते. एक अजातशत्रू म्हणून त्यांनी या महाराष्ट्रात, देशात काम केलं. मला देखील त्यांच्या डी.वाय. पाटील कॉलेजमधून डॉक्टरेट देण्याचं काम त्यांनी केलं हे मी कदापि विसरू शकत नाही. आमचा खासदार श्रीकांत शिंदे डॉक्टर झाला डी.वाय. पाटील म्हणून हे देखील मला विसरता येणार. आणि म्हणून एक शिक्षण महर्षी आपल्या नाहीत. खऱ्या अर्थाने एक अजातशत्रू लोकनेता हरपलेला आहे. ज्ञानाचा महासागर हरपला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सहकार, शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्रातलं एक दुर्मिळ नेतृत्व हरपलं आहे. आणि म्हणून मी त्यांना, त्यांच्या अनेक आठवणी सोबत आहेत. चर्चा करताना देखील त्यांची मुलं, त्यांचा परिवार याच्याशी चर्चा करता अनेक ज्या काही आठवणी, भावना त्या ठिकाणी व्यक्त झाल्या. आणि म्हणून सर्वांना, सर्वसामान्य माणसाला मदत करणारा हा असा मोठा नेता, त्याची प्रचिती जी आहे आज आपण त्यांच्या कामाची आणि कर्तृत्वाची आणि प्रेमाची पोचपावती कालपासून हे अंतिम दर्शनासाठी येणाऱ्या लाखो लोकांच्या उपस्थितीवरून आपण पाहतोय. आणि म्हणून अशी माणसं दुर्मिळ असतात. आपली न भरून येणारी पोकळी त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली आहे. त्यांचं नेहमी एक वाक्य मला आठवतं, स्वप्न पाहताना मोठी स्वप्न पहा, परंतु ती स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर सर्वसामान्य लोकांच्या जनतेसाठी, फायद्यासाठी. हे वाक्य त्यांचं फार बरंच काही बोलून जातं. आणि म्हणून अशी माणसं फार कमी जन्माला येतात आणि अशा डी.वाय. पाटील यांचा दुःखद निधन झालं. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने
आणि शिवसेना परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील हे नाव महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या शिक्षण क्षेत्रातलं कोणाही व्यक्तीला माहिती असतं. डी.वाय. म्हटलं की डॉक्टर डी.वाय. पाटील. स्वर्गीय वसंतदादा मुख्यमंत्री असताना विना अनुदानित महाविद्यालय हा निर्णय केल्यानंतर ज्या काही जणांनी इंजिनिअरिंग मेडिकल सहित वेगवेगळ्या फॅकल्टीची कॉलेजेस मिळवली आणि यशस्वीपणे चालवली. म्हणजे आता व्याप जो आहे तो पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेचा 8 विद्यापीठ आणि जवळजवळ 80 महाविद्यालय इतका मोठा व्याप आहे. त्यामुळे स्वर्गीय वसंतदादांच्या विना अनुदानित तत्वाला अनुसरून प्रचंड मोठा शैक्षणिक व्याप यशस्वीपणे वाढवणारी डी.वाय. आणि त्यामुळे महाराष्ट्रातला त्यांच्यासारख्या अनेकांमुळे महाराष्ट्रातला जो फ्लो विद्यार्थ्यांचा अन्य राज्यात जात होता तो थांबला. एक यशस्वी जीवन डी.वाय. दादा जगले की ज्याच्यामध्ये प्रसिद्धी, सन्मान, संपत्ती, चांगली मुलं अशा कुठल्याच अँगलने पाहिलं तर एक यशस्वी जीवन जगले. अर्थात असा माणूस कितीही वर्ष जिवंत राहिला तर आपल्याला हवाच असतो. परंतु अलीकडच्या काही दिवसातल्या आजारपणामुळे शेवटी त्यांचं निधन झालं. मी भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र शासन या दोन्हीच्या वतीने त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळवू अशी परमेश्वरावर प्रार्थना करतो. डॉक्टर संजय असेल, बट्टी असेल आणि त्यांची अन्य मुलं असतील, त्यांचे जावई पिढी असतील, या सगळ्यांशी इतका संबंध की त्या सगळ्यांवर जरी त्यांना खूप सहवास मिळाला, एकूण शैक्षणिक संस्था आणि हे सगळे जर मोठे होण्यात त्यांचं खूप कॉन्ट्रीब्युशन मिळालं तरी गेल्यानंतर होणारं दुःख आहेच. त्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण त्यांचे